नमस्कार. तर चला आज आपण चायनीज मोमोज बनवणार आहोत. ते पण आपल्या पद्धतीनं. तर पहा यासाठी मी पत्ताकोबी, शिमला मिर्च, गाजर, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. यानंतर एका कढईत तेल घातलेलं आहे. तर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यात कांदा घालायचा आहे. तर पहा कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे. तर यानंतर आपण यात शिमला मिर्च व गाजर घालणार आहोत. तर ते देखील आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. पहा आपल्याला यात भाज्या जास्त शिजवायच्या नाही आहेत. थोडं थोडं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे फक्त. तर पहा हे आपण परतून घेत असताना आपण यात लसूण कोथिंबीरची पेस्ट घालणार आहोत. हे छान असं मिक्स करून घेऊयात. यानंतर आपण यात बारीक चिरलेला पत्ताकोबी घालायचा आहे. पहा तर पत्ताकोबी आपल्याला छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे. तर पहा की छान बारीक चिरलेला आहे. तर पहा हे छान असं मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आपण यात सोया सॉस, टोमॅटो सॉस छान असं घालायचं आहे व परतून घ्यायचं आहे. पहा तर आता हे थोडंसं आपलं परतलं की आपण यात चवीपुरतं मीठ घालणार आहोत. पहा तर आपल्याला चवीपुरतं मीठ घालताना थोडंसं विचार करून घालायचं आहे, कारण आपण यात सोया सॉस घातलेला आहे. पहा यानंतर आपण यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे व कोथिंबीर घालून आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे. तर पहा आपली ही भाजी थोडी परतली की आपण यात ब्लॅक पेपर घालणार आहोत, म्हणजे की मिरेपूड, मिऱ्यांची पावडर घालणार आहोत. पहा तर थोडीशी घालायची आहे आपल्याला ही. यानंतर आपण यात मेयोनीज घालायचं आहे. पहा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे छान मिक्स झालं की आपण यात लास्टला शेजवान चटणी घालणार आहोत. तर शेजवान चटणीने भाजीला एकदम अशी मस्त चव येणार आहे. पहा तर शेजवान चटणी घातल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घेऊयात. तर आपली भाजी ही छान तयार झालेली आहे. पहा तर भाजी आपण एका साईडला ठेवूयात व मोमोज बनवायला घेऊयात. तर पहा हे मैद्याचं पीठ मी घट्ट मळून घेतलं होतं. त्याचा आपल्याला छोटासा बारीक आपण पुऱ्या लाटतो ना तेवढ्या साईजचं हे उंडा घेऊन आपल्याला लाटून घ्यायचं आहे. पहा तर यात आपण 1 चम्मच भाजी घालणार आहोत व याच्या आपण कडा पॅक करायच्या आहेत. तर कडा पॅक करताना पहा या पद्धतीनं तुम्ही कडा पॅक करू शकतो. अगदी सोपी पद्धत आहे. यानंतर आपल्याला स्टीमरमध्ये स्टीम करून घ्यायचं आहे, म्हणजे वाफवून घ्यायचं आहे. पहा त्याला साधारणतः 10 मिनटं लागतात वाफवून घ्यायला. मैदा आहे ना त्याच्यामुळे छान असं आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे. तर पहा आणि मोमोजचा आकार पण बघा किती छान आलेला आहे. त्याला आपण 10 मिनटं छान असं बघा शिजवून घेतलेलं आहे. याला वरून कोथिंबीर घालायची आहे. तर आपले मोमोज तयार आहेत. थँक्यू.